की जर तुम्ही माणूस उभा जर केला तर कोणी म्हणतं राष्ट्रवादीचा फायदा होईल, कोणी म्हणतं बीजेपीला फायदा होईल, म्हणजे असं बोललं जातं की तुम्ही एका पक्षाचं समजा काम करताय, असं या संदर्भातही तुम्ही काय सांगाल? त्याचं तुतारच आणलं पाहिजे लगेच, ते मानणार जे काय पक्षाचं काम करतो. हे मराठ्याचे का डोळे गेले का इथं? मराठ्याचं काय, आमचे बेजरी चालली पळू पळू, दिवसभर येणारा अहवाल, गावागावातून अहवाल जे येणार आहे त्याच्यावर ते बघून पुढची दिशा ठरवली जाणार. अंतिम उमेदवार जाहीर होतील का उद्या? नाही, उद्याच्याला काय होईल आता त्याच्यावर अवलंबून, की अगोदर बघणं खूप गरजेचं आहे. लोकांनी गावागावात जाऊन अहवाल काय कोणाचं मत मांडले, कोण नाही म्हणलेत, कोण हो म्हणलेत, कोण काय म्हणलेत, हे आपल्याला अगोदर बघावं लागणार आहे. कारण दादा हे राजकारण आहे, हे काय समाजकारण नाही की धोंगडपणानं निर्णय घेतला आणि आपल्या हातानं आपण समाजाची वाताहत केली, समाज फसवला, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला त्या दिवशी मान्य नव्हतं राजकारण, काहीच नव्हतं. समाजाचं इच्छा आहे तर मग आपण मार्गदर्शन करा म्हणते, तर त्याच भूमिकेतून केलं पाहिजे. समाज मातीत मिसळत असे आपण त्यांना मार्गदर्शन करणं हे योग्य नाही. आपण आता उद्याच्याला ती अहवाल बघितल्याच्या नंतर सगळं त्याच्यावरती दिवसभर चर्चा राहणार आहे. दिवसभर सकाळी मला वाटतं 7-8 वाजल्यापासून ते सुरू होईल. आता तर एक 4-5च्या दरम्यान आपण शेवटी सार त्याचा काढू आणि फायनल निर्णय 4-5 वाजता आपण समाजाला आणि मीडियाच्या बांधवांना सुद्धा देऊ, प्रेस घेऊ. पाटील, असं बोललं जात आहे की म्हणजे आता स्वयंघोषित उमेदवार काहीच्या म्हणजे पोस्टर पडत आहेत की आता मी पाटलांचा उमेदवार आहे, मी पाटलांना भेटून आलो आहे, किंवा त्यांनी स्वयंघोषितच मी खासदार, अशा बरेच पोस्टर पडले जातात. त्याच्या संदर्भात काय बोलाल तुम्ही? नाही, आपण आणखीन कोणालाच पाठिंबा दिलेला नाही, कुठलाच उमेदवार डिक्लेअर केला. पण असते आता पोराची भावना असते, शेवटी मराठी म्हणल्यावर मराठ्यांच्या रक्तात राजकारणाची ते गप्पागप्पा की ते तुम्ही तर लय दिवसाचं सांगितलंय, इथं बैठक 24 तारखेला संपली, 15 किलोमीटर का काच गेले काही की मोबाईलवरच बनवून टाकेलं मी खासदार म्हणून. ते आता चालू असते, ते भावना आहे, चीड आहे समाजाच्या मनात. सरकारनं फसवलंय, जाणून बुजून मराठा अडचणीत आणलाय, त्यामुळं मराठा पिटून उठलेला आहे. पण मी काम करत असताना मी भावनेच्या आहारी जाऊ नये. भावनेत कुठलाही निर्णय घेऊन समाजाची फसवणूक किंवा समाज फसला असं मी कधीच करू नये. त्याच्यावरती सगळा सारासार विचार करून आपण निर्णय घ्यावा आणि तो परिपूर्ण निर्णय असला पाहिजे. त्याच्यासाठी परिपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल आणि राजकारणात पाऊल टाकायचंच असेल तर गावागावातून अहवाल आलेला तुम्हाला बघूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. मायबाप समाजाचं म्हणणं काय, तुमचं म्हणणं माझं म्हणणं, आपल्या दोघांच्या मताला किंमत नाही. समाजाच्या करोडांचं मत काय, त्याच्यावरती मराठा जिंकणार आहे. कारण आपल्याला किमान पाडणारं तरी बनणं गरजेचं आहे. पाटील, संभाजीनगरमध्ये उमेदवार देण्याविषयी एकमत झाल्यामुळं वाद झाला आहे. झाला असेल, आता एवढा मोठा समुदाय मला एक तर मी ते बघितलं बी नाही, काय घडलं आहे माहीत नाही, कशामुळं घडलं आहे, वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का, जे काय असेल ते असेल, आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ, जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू. पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच, मग कोणचाही असू द्या, छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडतातच. त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इश्यू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही. त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल, व्यवस्थित होईल. पण कुटुंब मोठं आहे, मोठा समुदाय आहे, याचा तो भांडण वाद थोडाफार कुरबुरी होणार. कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्यात मजाच नाही. नुसता आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही. थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच. गावागावात बैठका चालू आहेत, वाद वाढू शकतो, त्याला तुम्ही काय आव्हान करणार समाजाला? एकदा डिक्लेअर झालं ना, हो किंवा नाही, सगळं बंद पडून जाईल. दगड बी दिला तरी मराठा समाज बनन हाच आता. चलो पाटील, असं आहे की आता म्हणजे उमेदवार तर जाहीर केला नाही मराठा समाजाने कुठला, तरी सुद्धा गावातून काही वर्गण्या सुद्धा जमा करायला सुरुवात झालेली, याच्या संदर्भात काय सांगाल? नाही, वर्गाण्या फारगाण्या नाही, अजिबात नाही. कोणी 1 रुपया जमा करायचा नाही, कोणीच. त्या प्रचाराच्या नावाखाली जर करत असतील तर कशाला पैसे लागत नाहीत. यावेळेस मराठ्यांच्या निवडणुकीला एकही पैसा लागणार नाही, 1 रुपया. मराठी तराला लागलेले त्यावेळेस कोणी पैसे जमा करायचे नाही. कोणी जर केले असले, घेतले असले तर माघारी द्या आणि दिले असले तर माघारी मागा. मी मग जबाबदार नाही, मायापाशी बोंबलायचं नाही कोणी. सगळा हिशोब क्लिअर करा इथून मागचा बी. दुकानं सुरू करायचे नाही, इथं दुकानं बंद, मराठी मोठे करायचे. दुकानं चालवायला निवडणुका नाहीत किंवा आंदोलन नाही आहे, दुकान बंद अजिबात. जर का माझ्या ध्यानात आलं ना, मी मीडियात वाजून टाकीन त्याचं. इथं रक्त जाळले मराठ्यांनी माझ्या, हजारो केसेस घेतल्यात. गोरगरिबाचे लोक 300-300 रुपये रोजानं जातात आणि पैसे घालतात. तुम्हाला कमवायसाठी निवडणूक किंवा आंदोलन नाही आहे, ते बंद करायचं. 1 रुपयासुद्धा कोणी कोणाला द्यायचा नाही. मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, 1 रुपयासुद्धा कोणी मागायला ना 1 रुपया द्यायचा नाही. पैसे लागत नाहीत. कशाला पैसे पाहिजेत? पैसे लागत नाहीत, काय नाहीत, काय नाहीत, काय नाही.
पाटील आंदोलनात फूट पडण्यासाठी संबंधनकरचा वाद आहे का ह्यो? असं नाही, नाही. वाद झाला असेल का? नाही नाही किरकोळ असतं हे बघा. काय असतं, मोठा समुदाय म्हणल्याच्या नंतर थोडीफार कुरबुरी होत असतात. फूटपीट काय नाही, फूट कधीच पडू शकत नाही. आता तुम्हाला आजच्या घडीला सांगतो 73% ते 70% मराठा एका बाजूला. आत्ताच्या घडी आत्ता महिला, वृद्ध माणसं, 40% तरुण पूर्ण एका बाजूला. हे काय पण चालू असते. काय असतं आता? संभाजीनगरमध्ये ऐका ना, काय उमेदवारी दाखल झाली तर संभाजीनगर असं सांगितलं गेलं की उमेदवारांनी काही पैसे देऊन फूट पाडण्याचा नाही प्रयत्न चाललाय. सांगतो ना तुम्हाला मी. काय असतं आता, एवढी मोठी लाट म्हणल्यावर झोपीत बी वाटतं एखादबार मी खासदार होतो काय कोणाला. हे साहजिक आहे, ही सत्यता. एक आपण गावखेड्यातल्या माणसाची भावना जागृत करून बघू की वाटतं. आणि नवीन पोरं आहेत ते उबाडीत आहेत, पण ज्यावेळेस त्यांना परिपक्व पुरी प्लॅनिंग प्रोग्राम दिला जाईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की जातच वाचवणं गरजेचं आहे. डोक्यात राजकारण न ठेवता फक्त आरक्षण ठेवणं गरजेचं आहे आणि ते होऊन जाईल. काय एवढा मोठा विषय नाही, तो ताबडतोब होऊन जाईल. पाटील, आता जर बघितलं तर अनेक जण येऊन भेटत आहे तुम्हाला महाराष्ट्रातून. काही जण म्हणताय की निवडणूक नको, काही जण म्हणताय निवडणूक पाहिजे, काही म्हणजे अनेक प्रश्न येत आहेत. त्या संदर्भात तुम्ही कसं पाहता? सगळ्याच्या मताचा 100% यावेळेस आदर होणार. नाही म्हणले म्हणून त्यांना डावललं जाणार आणि हा म्हणले म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलं जाणार असं होणार नाही. सगळ्यांचा उद्या दिवसभर सगळा विचार करून 100% निर्णयाच्या मताकडं आपण जाणार आहे. फक्त एकच सांगतो, मी राजकारणात असो अथवा नसो, मराठ्यांच्या आरक्षणाला मराठ्यांना धक्का नाही म्हणजे नाही. काही गरज नाही. राजकारणात गेलोत म्हणून आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेलो म्हणून मिळणार नाही, हे मराठ्यांना मी माझ्या सिद्ध करून दिलेलं आहे. राजकारण नसतानाही 70 ते 75% मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळून दिलं. आत्तापर्यंत मला काय देणं घेणं नाही त्या राजकारण फिजकारणाचं, काय देणं घेणं. पण आता समाजाची इच्छा आहे, उद्या सगळा त्याच्यावरती पिक्चरच क्लिअर होणार. पण समाजाची माती होईल असं पाऊल आपल्याकडून उचललं जाणार नाही. कारण माझा गोरगरीब मराठा समाज इतका झुंजलाय रात्रंदिवस रस्त्यावरती. राजकारणापायी मी समाज संपू देणार नाही. आणि एक म्हणजे असा एक हे जात आहे की जनमत आहे की जर तुम्ही माणूस उभा जर केला तर कुणी म्हणतं राष्ट्रवादीचा फायदा होईल, कुणी म्हणतं BJPला फायदा होईल. म्हणजे असं बोललं जातं की तुम्ही एका पक्षाचं समजा काम करताय, असं या संदर्भातही तुम्ही काय सांगा? त्याचं तुतारच हाणलं पाहिजे लगेच. ते मानणार जे काय पक्षाचं काम करतो. हे मराठ्याचे का डोळे गेले का इथं? मराठ्याचं काय आमचे बेजरी चालली पळू पळू त्याचं का? मी उद्या कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे तुमच्या प्रेसमध्ये 4-5 वाजता सांगतो. मग त्यांना कळत हे कोणाच्या गळ्यात साफ आहे. असं म्हणायला अडचण नाही की पॉझिटिव्ह निर्णय उद्या होणार आहे तुमच्याकडून? नाही, काही होऊ शकतं. मी हे बघा, मी समाजासोबत हे म्हणल्याच्या नंतर भावनेच्या आरी जाऊन निर्णय मी नाही घेऊ शकत. उद्या सगळा अहवालावर खेळ, सगळा खेळ अहवालावर. तुम्हाला काय काम सांगितलंय? तुम्ही इथून जायचं, 3 आणि 4 लाख लोक आले म्हणून मी भावनेच्या आरी जाऊन निर्णय घ्यायचा आणि तिकडे करोडो मायबाप राहिलेला त्यांना जरी विश्वासात नाही घेतले बदाबद पडते सगळे. एक बी राहणार नाही. डिपाच्या ताची शेत नाही, मतदानसुद्धा मोजू नका म्हणते आपलं. ही रिअल परिस्थिती. मायबापाला विश्वासात गावात करोडो समाज आहे, त्यांना जाऊन 3 प्रश्न विचारायला सांगितलेत. मराठ्यांनी आपण राजकारणात जायचं का? आपण एकच उमेदवार द्यायचा का? आणि आपण निवडणुकीत उतरायचं का? ह्या 3 विषयात त्यांना मतं घ्यायचे सांगितलेले आहेत. ते मतं उद्याच्याला येतील. काय मत आहे समाजाचं हा की नाही त्यावर भूमिका स्पष्ट होणार. पाटील, एक शिक्षण क्षेत्रातला प्रश्न आहे की 8वीची जे NMS म्हणून एक परीक्षा एक्झाम घेतली जाते सारथीकडून आणि त्या संदर्भामध्ये जर समजा जिल्हा परिषद शाळेमध्ये 8वीचा वर्ग जर ज्या शाळेमध्ये नाही तर गावातल्या स्वयंतत्वावरती ते 8वीचा वर्ग उभा केला आहे आणि त्यांना 9वीमध्ये ॲडमिशन दुसरीकडे घेता येतं. पण NMSमध्ये ते पात्र झालेत तरीसुद्धा त्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही मराठा समाजाच्या पोरांना. त्या संदर्भात काय म्हणा? सारथीच्या माध्यमातून द्यायला पाहिजे. सरकारनं ते लागू करायला पाहिजे. सरकारनं याच्यावरती विचार करून मीही बोलवलं वाटल्यास करायला पाहिजे. आणि जी नोकर भरती आताची ती पुढे ढकलली पाहिजे. कारण हे 10% सरकारनं जे आरक्षण दिलं त्याचा उपयोग पोरांना होत नाही. मला वाटतं 15 दिवसासाठी मी बीडमधून मंत्री महोदयांना सांगितलं होतं आणि प्रेसच्या माध्यमातून बोललो होतं की तुम्ही ती पोलीस भरती पुढं टाकला. तर मला वाटतं 15 दिवसासाठी बहुतेक काहीतरी पुढं ढकलली. परंतु त्या 15 दिवसात त्या जे पोरं भरती होणार आहेत त्यांना त्या 10%चा फायदा होणार आहे का? नाही होणार. ते एक तर मागितलंच नाही, देऊन बसलात. ते कशाच्याच कामाचं नाही राहिलं. जर पोरांचं इकडून तुम्ही EWS रद्द केलं ते EWS पुन्हा तरी लागू करा. आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत. त्यामुळे ते नोकर भरती आरक्षण मिळेपर्यंत पुढे टाकला. तुम्ही 15 दिवसासाठी ढकलली ते योग्य नाही. एक लास्ट प्रश्न, उद्या प्रेस होणार समजा पॉझिटिव्ह निर्णय झालाच तर उद्या तुम्ही उमेदवाराची नावे डिक्लेअर करणार आहेत का? नाही, ते परवा होतील ना मग. परवा कारण उद्याच्याला ते अनेक जणांशी चर्चा, कारण एक्सपर्ट बोलवलेले आहेत. आपण कालही बोलवले होते.
माहिती नसेल तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल 100-150 आपण एक्सपर्ट बोलवले होते राज्यभरातून कालही. परत काल दिवसभरात मोठमोठ्या समुदायांच्या सुद्धा बैठका झाल्या मोठमोठ्याल्या. मला पहिल्यांदा माहीत झालं की लिंगायत समाज हा 4 नंबरला आहे लोकसंख्येच्या बाबत. मग काल त्यांच्याशी चर्चा याबाबत झाली. सगळे समुदाय रोज आज काही जणांशी आज रात्रीपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत आज जवळपास 6 ते 7 मोठमोठ्यांचे होणार आहे. त्याच्या अगोदर महंत मंडळींचा एक मोठा आखाड्याचे भरपूर महाराज मंडळी आली होती राज्यभरासाठी. आता मौलानाही येणार आहेत. त्यांचे की जे त्यांच्या समाजात त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. म्हणजे असे हे प्रकार सगळे सुरू होणार आहेत. परंतु आणखीन आमचाच निर्णय न झाल्यामुळं काय सांगावं हे कळत नाही. त्यामुळे एकदा उद्या डिक्लेअर झालं की एकाच दिवसात सगळा तुकडा पडणार आहे परत. कारण पुढचे 4 दिवस फॉर्म भरायचे असतील तर, नसतील तर मग काय वेगळा विषय. तुम्ही म्हटलं की 17-18 जागेवर आपलं हे पॉवर आहे समजा, तर मग सगळे 48 जागा लढणार का पर्टिक्युलर जागा? नाही, आता ते याच्यावर ठरणार आहे की आपले मित्र कोण कोण सोबत आहेत याच्यावरती ठरणार आहे. कारण आम्ही देताना सगळ्या जाती धर्माचे लोक यावेळेस देणार आहे. आणि ते दिल्यामुळं त्या त्या विभागात ते संख्येनुसार म्हणा किंवा त्याचे पारदर्शकतेनुसार म्हणा त्यानुसार ते देऊन हा सामाजिकच आहे का, हा राजकीय डाव टाकून पुन्हा फसवणूक तर समाजाची करणार नाही, हे सगळं बघून ते देऊन मराठी एक शिक्का चालणार आहेत आणि ज्या समुदायाबरोबर आपण आहेत तेही एक शिक्का चालणार आहेत. तरच आपण देणारे बनणार आहेत, नाही तर नाही बनू शकत. आता असं म्हटलं जातं की जरांगे पाटील खूप स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग करायला हुशार आहेत. 48 जागापैकी काही जागेचं तर फॉर्म भरेल तारीख संपली गेलेली आहे. नाही, तिकडं आपलं कोणी, तिकडं नाही बी ना कोणी, तिकडं कोणी नाही. पण आणि आपल्याला राजकारणाकडे जायचं पण नव्हतं ना. पण त्या दिवशी त्या बैठकीत तसा ठराव झाल्यामुळे आपलं मत काय होतं की राजकारणात आपल्याला नको, विधानसभेला आपण बघू, विधानसभेला बघू. कारण आपला प्रश्न राज्यातही केंद्रात नाही. आपण इथं विधानसभेला बघू. कारण 92 मतदारसंघ या राज्यात असे आहेत की तिथं नुसतं मराठ्यांचं वर्चस्व, म्हणजे सगळा समाज जरी एका बाजूला गेला तरी फक्त मराठ्यांचंच 92 ते 93 मतदारसंघावरती वर्चस्व आहे. मग आपण त्या टायमाला बघू. आता कशाला लफडं करता आपण? आता काय करा की सगळ्यांनी त्यांच्याकडून बॉन्ड घ्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत. आणि कोणचा पक्ष असू द्या, मी पक्ष भाजप किंवा त्या आघाडी असं काय म्हणलेलं नाही, कोणचा असू द्या त्यांना पाठिंबा द्या आणि तुम्ही ते काम करा. पण ते पोरांचं म्हणणं होतं नाही निवडणूकच लढवायची, म्हणून ते हातातलं गेलं मागचं. तरी 40 जागा आहेत ना, काय एवढा मोठा विषय नाही. एकीकडे आज म्हणता की शासनावर प्रेशर टाकण्यासाठी आपल्याला खासदारकी उभा करायची, एकीकडं लोक असं म्हणतात की पाटील म्हणतात की लोकसभेकडे आपला विषय येत नाही की राज्य सरकारकडे येतोय. तर मग राज्य सरकारकडे विषय येत असलं तर मग हे खासदारकीचा मग धाट काय? या फडणवीस साहेब ऐकत नाहीत ना हो. ते असे याला काडी कर त्याला काडी कर, त्यामुळे समाज चिडला ना. ते म्हणतं याच्यात उभा राहायचं, मी नको म्हणतोय ना. समाज ऐकत नाही. राजकारण हा माझा निर्णय नाही, गपलत नको. हे समाजाने घेतलेला निर्णय, फक्त तुम्ही मार्गदर्शन करा, मी म्हणून करतोय. नसता तो मार्गच नाही. लोकसभेत नको ते काय आम्ही म्हणलो की इकडून लोकसभेत आपलं काय नाही, ते म्हणतात नाही याच्यात होरगडू. म्हणजे एक माइंड झालेलं आहे फडणवीस साहेबांमुळे. त्यांनी ते बदलायला पाहिजे होतं. त्यांनी इतकं समाजाला विटीस धरायला नको होतं. त्यांच्यामुळं इतकं चांगले चांगले कामं झालेत. मराठा समाज न एक होणारा एक झाला. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या राज्यात ज्या जाती आहेत त्या आमच्या आंदोलनामुळे एवढ्या सावध झाल्यात की एवढा समुदाय असून जर ह्या इतका अन्याय करतात, आपण उभा जर ह्या टोकाचं केलं त्यांचं न ऐकून तर आपले हेच हाल होतील का? त्यामुळं छोट्या जातीसुद्धा फडणवीसांच्या त्या कृतीमुळं त्यांचा लॉस व्हायला. पण त्यांना ते दिसत नाही. त्यांच्या भोवती जेवढे सांगतील तेवढेच त्यांना वाटतंय त्या दुनियेतच येते की समाज नाही गेला. खूप समाज लांब गेला, खूप. आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही प्रकाश आंबेडकरांना भेटलात, पण प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश शेंडगेला सुद्धा पाठिंबा दिला आहे. कारण प्रकाश शेंडगेने ओबीसीच्या म्हणजे आपल्या मराठा आंदोलनाला विरोध केलेला पाहायला मिळतो. याच्या संदर्भात काय बोलाल? नाही, आता ते उद्या ठरणार आहे. आज त्यांच्या मतावर आपण बोलून उपयोग नाही. कारण त्यांचं ना आपलं काही ठरलंच नाही. आंबेडकर साहेबांचं ना आपलं काही ठरलंच नाही ना. मग त्यांच्या मतावर आजचा त्यांचा तो निर्णय, त्यांचा तो वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा आहे. ज्यावेळेस आपलं मित्रत्व होईल त्यावेळेचे विषय आणि सगळे वेगळे वेगळे राहणार स्पष्टपणा. आज आपण काहीच नाही, आपला निर्णय 30ला आणि आत्ताच कसं म्हणणार आपण त्यांना तुम्ही काय करायला? ज्या दिवशी आपली मैत्री होईल किंवा जे काय राजकीय लढाई खेळायचं ठरलं जाईल त्या दिवशी विषय प्रखर होईल. आणि एक छोटा प्रश्न आहे, जर उद्या ठरलं उभा राहायचं किंवा नाही ठरलं तर मग नेमकं कुणाला पाडायचं असं ठरलं? नाही, आता उद्या जर तर त्याला राजकारणात किंमत नाही. राजकारणात गेलं तर मोठ्या भावाची भूमिका तुम्ही साकारणार आहे. साकारले ना, सगळ्या जाती धर्माचे पक्ष उमेदवार द्यायला ना. किती जागा लढणार आहे? सगळ्या आहेत तेवढे बी. जर ठरलं तर युती झाली तर
नाही सगळ्यात वाटून तर द्यावं लागतील ना. पहिल्या टप्प्याची उमेदवारी झाले समजा. हा नाही त्यानुसारच सगळं. मध्ये आता युती झाली समजा फॉर एक्झाम्पल 30 जागा आहे, 30 जागेतून तुम्ही किती जागा लढणार? नाही आता ते उद्या ठरल, उद्याच तुकडा पडणार सगळ्याच जागेचा, जरी टप्पे वेगळे वेगळे असले तरी पण लगेच जे ते कामाला लावून देणार. कारण सगळ्या जाती धर्माचे घ्यायच्यात म्हणल्याच्या नंतर ते त्या जातीला न्याय देणारा असावा, त्यांच्या त्या लेकरांना न्याय देणारा असावा. मग ते मराठ्याचा असू नये ते कोणाचा असो ते देणार असावं. त्याच्या डोक्यात अजेंडा असू नये लाट्याचा उपयोग करून घ्यायचा आणि परत तिकडं जायचं. हे सगळं त्याचा एक कस निघणार आहे आणि आपली सुद्धा कसोटी.